बघा, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय आहे गणित. पहिला घटक सगळ्यांनी काढायचा आहे. घटकाचं नाव आहे संख्याज्ञान. तर या धड्यामध्ये आपल्याला इथं काय काय दिले बघा, वाचा, समजून घ्या. देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. आपला हा पहिला पाठ झालेला आहे, आपण शिकवलेले आहे. तर देवनागरी म्हणजे कसे अंक लिहायचे रे? मराठीतून. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमधून लिहायचे. तर 0 ते 9 पर्यंत मराठीत लिहिलं की त्याला देवनागरी म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये लिहिलं की त्याला आपण आंतरराष्ट्रीय म्हणतो. हे झालेलं आहे आपलं, परफेक्ट झालेलं आहे शिकून. त्याच्यानंतर बघा, रोमन संख्याचिन्हे. हा पण धडा आपला पहिलाच धडा आहे पुस्तकामधला, तर तो सुद्धा झालेला आहे. ह्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा. तर आय जो आहे तो 1 साठी वापरायचं. 1 साठी हे पाठच करायचं घरी गेल्यावर. म्हणा, 1 साठी आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी, आणि 1000 साठी एम. आता सोपी आयडिया सांगू का? हे तुमच्या लक्षात राहत नसेल. 10 पर्यंत लक्षात राहतं एक्स, आहे की नाही? पण 50, 100, 500 आणि 1000. तर मी काय केलं होतं माहिती आहे का? आता 50 हे एल पण लक्षात राहते, सोपं आहे. पण 100, 500 आणि 1000 ह्यासाठी माझ्या पण लक्षात राहत नव्हतं. मग मी काय आयडिया केली माहिती का? माझं नाव सी पासून सुरू होतं, चंद्रकला. मग मी काय लक्षात ठेवलं? माझ्यासाठी 100, सरांचं नाव डी पासून सुरू होतं. मग मी त्यांच्यासाठी 500 लक्षात ठेवलं, सी, डी, आणि आमच्या ओममधलं एम, 1000. असं मी माझं आयडिया वापरली. तसं तुम्ही पण तुमच्या आयडिया वापरा. आणि ही अक्षरं 100 साठी सी, 500 साठी डी, 1000 साठी यम, हे माझं लगेच पाठ झालं 1 सेकंदात. तसं तुम्ही तुमच्या आयडिया वापरायच्या. स्कॉलरशिप म्हणजे काय आहे? आयडिया वापरायच्या, नवीन नवीन युक्त्या वापरायच्या पाठांतराच्या. लक्षात आलं का? म्हणजे आपलं ते पाठ होतं. तर ही जे अंक आहेत, हे अंक ह्यांच्यासाठी रोमन संख्याचिन्हामध्ये कोणती अक्षरं आहेत? तर ही सगळी कॅपिटल अक्षर आहेत. कुठली? म्हणजे 1 ते 100 जेव्हा आपण रोमन संख्याचिन्ह लिहितो, ती कुठल्याही ह्याच्यामध्ये स्मॉल अक्षरं नाहीत. बघितले का कुठं स्मॉल? सगळी अक्षरं कशी आहेत? कॅपिटल आहेत, मोठ्या लिपीतली आहेत. बरोबर? तर ह्या रोमन संख्याचिन्हाचे काही नियम आहेत. तर कुठले नियम आहेत? रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये 0 या संख्येसाठी कोणतेही संख्याचिन्ह वापरले जात नाही. म्हणजे काय बाळांनो? तर बघा, आपण मराठीमध्ये लिहिताना 1वर 0, 10 असं लिहितो, किंवा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहिताना 1वर 1 आणि 0 लिहितो, 10. पण रोमन संख्याचिन्हामध्ये 0 यासाठी कोणतंही अक्षर नाही. मग डायरेक्ट त्याच्यामध्ये काय आहे? 10 साठी कुठलं तरी एक अक्षर आहे बघा. कुठलं अक्षर आहे? एक्स. म्हणजे हे झालं रोमन संख्येतलं 10, रोमन संख्याचिन्हातलं 10. लक्षात आलं? तर हा एक नियम आहे की रोमन संख्याचिन्हामध्ये, या लक्ष दे समोर, रोमन संख्याचिन्हामध्ये 0 या अंकासाठी कोणतंही संख्याचिन्ह वापरलं जात नाही. पुढचा नियम बघा काय आहे. या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही. मग आपण स्थानिक किंमत शिकलोय की नाही 4थी पर्यंत? मग आता समजा मी एक संख्या लिहिली, कुठली? 124, 124. तर ह्या 4 ची स्थानिक किंमत काय आहे रे? 4. 2 ची स्थानिक किंमत काय आहे? 20. आणि 1 ची स्थानिक किंमत काय आहे? 100. पण रोमन संख्या चिन्हांचं लेखन करताना त्याच्यामध्ये स्थानिक किंमत लिहिली जात नाही. पुढचा नियम बघा. नियम इथं 2 कॉलम केलेत. नियमांचा एक कॉलम दिला आणि त्याचं उदाहरण पण समजावून सांगितलं. ते खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. ते समजून घ्यायचं की बाबा हे काय दिलंय. तर पहिला नियम, आय व एक्स यापैकी एखादं चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. म्हणजे जेव्हा आपण रोमन संख्या चिन्ह लिहितो का नाही, आय, डबल आय, टिबल आय किंवा ट्रिपल आय, तर ह्याचे काय आहेत? हे 1, 2, 3. बरोबर का? पण ह्यांनी काय सांगितलंय की हे जे आहे 2 साठी वेगळं त्यांनी संख्या चिन्ह दिले का? नाही. तर ते आय जे आहे 2दा लिहायचं, म्हणजे काय? 2 होते. आय जे आहे ते 3दा लिहायचं, म्हणजे काय? 3. आणि एक्स जे आहे, एक्स हे सुद्धा आपण काय करतो बघा. एक्स म्हणजे किती होतात? 10. पण जर आपण एक्स डबल वेळा लिहिला तर ते किती होतात? 20 होतात. म्हणजे आय हे संख्याचिन्ह किंवा एक्स हे संख्याचिन्ह फक्त तुम्हाला 2दा
किंवा तीनदाच एका पुढं एक. सानिका पुढं बघ. शुभ्रा आय किंवा एक्स हे संख्या चिन्ह एका पुढे एक किती वेळा लिहिता येतं? 3 वेळा. दोनदा किंवा तीनदा. चौथ्यांदा लिहिता येत नाही. हा नियम पहिला दिलेला आहे, त्याचं उदाहरणपणे समजून सांगितलेले. पुढे बघा दुसरा नियम. आय किंवा एक्स ही संख्या चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. म्हणजे मग अशीच पाहिलं आपण. पण व्ही जी चिन्ह आहे ना त्याला अपवाद आहे. व्ही म्हणजे किती? 5. ते चिन्ह व्ही एका पुढे एक तुम्हाला लिहिता येत नाही. म्हणजे व्हीच्या पुढे व्ही आपण म्हणून की आता व्ही जर 5 आहे, व्ही जर 5 आहे आणि आपल्याला जर 55 लिहायचं आहे, तर आपण जर 55च्या पुढे ही असं रोमन संख्या चिन्हामध्ये असं लिहिलं तर हे चुकलेलं आहे. आय तुम्हाला दोनदा किंवा तीनदा लिहिता येतं एका पुढे एक. तुम्हाला एक्स लिहिता येतं, पण तुम्हाला व्ही एका पुढे एक दोनदा लिहिता येत नाही. समजलं? पुढे बघा. आता कितवा नियम आहे? तिसरा. आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिलं. काय काय म्हणले त्यांनी बघा. आय किंवा व्ही हे जर चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिलं तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. म्हणजे काय थोडक्यात बघा. समजा आता इथं व्ही आय आहे, बरोबर? व्ही आय. आता हे एक रोमन संख्या चिन्ह दिले. मग त्यांनी काय म्हणले की जर हे चिन्ह कुठलं आय किंवा व्ही हे जर एखाद्या मोठ्या संख्येच्या उजवीकडं लिहिलं तर त्याची किंमत मिळवली जाते. म्हणजे व्ही म्हणजे किती आहे? 5 आणि आय म्हणजे किती आहे? 1. म्हणजेच काय झालं तर आय जो आहे ना ह्या मोठ्या संख्येच्या पुढं लिहिला म्हणजे उजवीकडं लिहिला. व्ही म्हणजे 5 मोठे आहे की नाही, आणि त्याच्या उजवीकडं काय लिहिलंय? आय. मग आय काय केला त्या व्ही मध्ये मिसळला म्हणजे 5 + 1 किती उत्तर आलं? 6 उत्तर आलं. म्हणजे त्याने तेच सांगितलंय की व्ही किंवा आय जर एखाद्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिलं तर त्यांची काय केली जाते? बेरीज केली जाते. काय केली जाते? बेरीज. स्वराली तुला समजते का बाळा? तू कुठं लक्ष देते बघ. पुढं सरक जरा, तू पुढे सरक. हां, तसंच बघा अजून एक उदाहरण घेऊया आपण. एक्स व्ही. आता हे सांगा बरं संख्या किती झाली? एक्स व्ही म्हणजे 15. एक्स म्हणजे 10 आणि प्लस व्ही म्हणजे 5. मग आता व्ही कुठे लिहिला रे? एक्सच्या उजवीकडे. मग व्ही जर उजवीकडे लिहिला तर व्ही म्हणजे 5 कशात मिसळला? मोठ्या संख्येच्या मध्ये तो मिसळला. मग 10 + 5 किती झाले? 15 झाले, बरोबर का? मग तोच नियम तुम्हाला इथं तिसरा दिलेला आहे. आता चौथा नियम खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. इथं काय लिहिलंय ते समजल्याशिवाय तुम्हाला पुढचे स्वाध्याय समजणार नाहीत. पुढे बघा. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. बरोबर आहे की नाही? हे बघा आता उदाहरणार्थ बघा. आपण म्हटलं की जर उजवीकडे लिहिलं तर प्लस केलं जातं, बेरीज केली जाते. पण ते चिन्ह जर डावीकडे लिहिलं तर त्या संख्येतून त्याची किंमत वजा केली जाते. आता उदाहरणार्थ बघा बाळांनो, बघा. आय एक्स किती रे? आय एक्स म्हणजे 9. हां. मग आता तसा जर विचार करायचा झाला, एक एक आपण जर ह्याचे जो 2 भाग केले तर एक्स म्हणजे किती आणि आय म्हणजे किती? 9. 1. पण ह्यांची वजाबाकीचं चिन्ह म्हणजे हे आय एक्स आहे. म्हणजे 10तून 1 काय केला? वजा केला. कधी वजा काय केला मग त्यांनी? जेव्हा मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे जर आय लिहिलं तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा होते. समजलं का? 10 - 1 9. म्हणून 9चं संख्या चिन्ह काय आलंय? आय एक्स. किती आलंय? इथपर्यंत समजलं का बाळांनो? आता बघा 5वा नियम आहे याच्यातला. इथे आहे बघा 5वा नियम. 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात. म्हणजे या रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्हाला 3 भाग करायचे. मोठी संख्या जेव्हा लिहायची ना तर त्याचे 3 भाग करायचे. 10,
5 1 असे 3 तुकडे करायचे. विभाग म्हणजे थोडक्यात तुकडे करायचे. कसे कसे? 10चा 1, 5चा 1 आणि 1चा 1. आता समजा आपण एक उदाहरण घेऊया. बघा बाळांनो, हे बघा, x ट्रिपल I. ट्रिपल म्हणजे 3दा. मग आता ही जी संख्या आहे ती कोण सांगते किती होईल ही संख्या? x ट्रिपल I. हां, 23. मग हे कसं कळलं तुम्हाला 23 आहे म्हणून? ह्याचे तुकडे करायचे. मग कसे तुकडे केले बघा. x 10, x 10 आणि हे 3 वरचे म्हणजे 10 + 10 + 3 कुठली संख्या झाली? 23. म्हणजेच काय, इथून पुढे जेव्हा तुम्ही मोठ्या संख्या लिहिताल 23 किंवा 33. आता 33 कसं लिहाल रे तुम्ही? सांगा बरं मला 33 कसं लिहाल? X हं? I 33 x किती वेळा लिहिणार? 3 वेळा. कारण तुम्हाला मगाशी शिकवलंय x हा फक्त कमीत कमी आपल्याला 3दाच लिहिता येतो. मग 43 कसं लिहिणार? XL हं? I. बरोबर. समजलं, लक्षात आलं? तर आता याच्यामधले आपण नमुना प्रश्न 2 सोडून घेऊया आणि ह्याच्यातले मी एखादा दुसरा प्रश्न सोडून इथं देते. इथं सोडून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 1 तास 2 तास कमीत कमी वेळ लागेल. तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. तुम्ही सराव म्हणून मी जेवढा अभ्यास घरी दिला करायला तेवढा करायचा. जे येणार नाहीत प्रश्न ते आपण दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये सोडवून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न वाचा बरं, नमुना प्रश्नातला. 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे रोमन संख्या चिन्हात कसे लेखन कराल? मग पर्याय दिलेले आहेत, वाचा बाळांनो पर्याय. x I. हां, दुसरा पर्याय x IV, तिसरा पर्याय XIV. चौथा पर्याय. XXVI. मग आता कोण सांगतं याचं उत्तर कुठलं बरोबर आहे? पर्याय क्रमांक सांगा. उत्तर सांगताना पर्याय क्रमांक सांगायचं मला. हां, क्रमांक 2. मग त्याचं स्पष्टीकरण काय द्यावं लागेल? 24 या संख्येचं रोमन संख्या चिन्हात लेखन करताना आपल्याला त्याचे तुकडे करावे लागतील, बरोबर ना? 10 + 10 + 4 काय करावं लागेल? मग अशी सांगितले मी, विभाग करायचे 10 10, बरोबर ना? 10 5 1 असं. तर मग 24 मध्ये जर तुम्हाला लिहायचंय तर काय तुकडे होतील? 10 + 10 + 4. मग 10 + 10 जर आपण असं लिहिलं इथं 10 + 10 + 4, तर मला आता हे सोपं जाईल. 10ला मी काय लिहिणार आहे? x. 10ला काय लिहिणार आहे? x. आणि 4चं संख्या चिन्ह माहितीच आहे सगळ्यांना. IV. मग हे जे उत्तर आलेलं आहे ते कोणत्या पर्यायामध्ये आहे? दुसऱ्या पर्यायात आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. समजतंय का रे? स्कॉलरशिप सोपं आहे का अवघड आहे? सोपं. व्हेरी गुड. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर LXXVIII असे आहे? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ते जे दिलेले आहे ना रोमन संख्या चिन्हात त्याचे तुकडे करावे लागतील. मग L साठी काय वापरतो आपण? 50 वापरतो. 50 + 10 साठी काय वापरतोय? x. मग कितीदा x? 2दा. मग किती वेळा प्लस येईल? 10 2दा. त्याच्यानंतर काय आहे? VIII कशाचं आहे रे बाळांनो? 8. मग मला सांगा, इथं जे रोमन संख्या चिन्ह दिलंय त्याच्या खाली जर आपण आकडे टाकले, त्याच्या खाली जर आपण अंक लिहिले तर ते काय आले? 50 + 10 + 10 + 8. मग ह्याची बेरीज किती आली? 78. 50 60 70 आणि 8 78, बरोबर आहे की नाही? मग या 78 पर्यायाचं जे उत्तर आहे, 78 जे उत्तर आलेलं आहे 70 + 8 करावं लागेल. काय करावं लागेल त्याचं? 70 + 8. बरोबर आहे का? 70 + 8. म्हणून याचा पर्याय क्रमांक आलेला आहे 4. किती जणांना समजलं हे? कोणत्या बेरजेचं उत्तर आहे हे असं म्हटलंय त्यांनी. मग 70 साठी आपण काय वापरणार होतो? L. बरोबर, पण 70 ची फोड करावी लागेल ना. 50 कशी? अधिक L म्हणजे 50. 50 + 10 + 10 किती झाले? 70. आणि वरचे 8 78. म्हणजे इथं हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. LXX + VIII. सोपं आहे?
तर अजून एक उदाहरण घेऊ आपण स्वाध्याय 1.1 मधलं. तर 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते असा पहिला प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय वाचा. खाली बघा गाईडमध्ये, तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे. LCDM. मग आपण मगाशीच पाठ केलेलं आहे. 500 साठी आपण डी वापरतो. मग त्याचा पर्याय क्रमांक काय येणार आहे? 3. 3 ला गोल करा सगळ्यांनी. गोल रंगवताना पूर्ण गडगडीत, वरचा हे गोल बघा कसे गडद रंगवलेत, तसे एकदम गरगरीत गोल रंगवायचे. थोडं सुद्धा अर्धा कुठं तर पुसट रंगवायचा नाही. गोल रंगवताना आजपासूनच प्रॅक्टिस करा की टिकलीसारखा गोल रंगवायचा आहे. गोलाच्या बाहेर पण जाऊ द्यायचं नाही, नाही तर मार्क पडत नाहीत. सोपं आहे का? मग तुम्ही हे उद्या सोडून आणाल. स्वाध्याय 1.1 स्वाध्याय 1.2 हे दोन्ही रोमन संख्या चिन्ह या धड्यावरचेच आहेत, ते तुम्ही सोडून आणा उद्या. ठीक आहे.